होय ग, टी व्हीलाच बारा दिसते नाही का आताही. काय दिसत नाही चित्र याच्यामध्ये. मला तर वाटते नवीनच घ्यावा. एक काम करू ना आपण सॅमसंगची टीव्ही घेऊ. त्याची कंपनी पण चांगली आहे आणि क्वालिटी पण बेस्ट आहे. 55 इंचची बरोबर बसन इथं. हा, बघतो पप्पांना विचारतो कोणती घ्यायची ते टी व्ही. अहो, आपल्या फ्लॅट बघायला जायचं होतं ना, उद्या जायचं का? हा आधी बघू. मम्मी काय म्हणते अगं, मम्मीला विचारायला लागेल ना यायचंय का नाही. मग बघू आपण ठरवू. ठीक आहे. हा म्हटलं जो कॉलम साईडचा भाग आहे तिथे आपण वॉलपेपर घेऊ. तर मग त्याची डिझाईन्स पाठवा आणि लॅमिनेटचे पण कलर पाठवा. म्हणजे कसं चूज करायला सोपं जाईल ना. हा ओके सर. का ग, कुणाचा फोन होता? काय नाही, इंटिरियर वाल्याला फोन केलता. म्हटलं इथं वॉलपेपर घ्यावा, छान वाटेल. आणि इथे लॅमिनेट कलर मध्ये आणि वरती ना आपण वुडन मध्ये घेऊ. चांगलं वाटन. पण अगं तू आता पिंकीला पण विचार ना अगं. तिला आहे ना इंटेरियर मधलं लय नॉलेज आहे अगं. म्हणजे कुठं लॅमिनेट लावायचा, कुठं काय करायचं तुला जास्त नाही कळायचं नाही का. तुला कन्फ्युजन होईल. थांब तिला लगेच विचारतो. थांब. अहो थांबा, खरं एक बोलू का हो? मी हे घराचा कधी भागच झाले नाही का. का ग आज का बोलते तू? तर हेच बघा ना, तुम्ही प्रत्येक गोष्ट दुसऱ्यांना विचारता. कधी माझं मत विचारात घेता की तुला काय वाटतं म्हणून, तुला कसं पाहिजे इथं, असं कधी विचारता का? तुम्हाला तुमच्या बहिणीला विचारायचं असतं, आई वडिलांना विचारायचं असतं. पण कधीतरी बायकोला विचारता का की तुला काय आवडतं ते? कधीतरी विचारा ना हो, मला काय पाहिजे ते. मग असं असेल तर माझं सासर पण माझं घर नाही, माहेर पण माझं स्वतःचं घर नाही. मग माझं हक्काचं घर आहे तरी कोणतं? खरंच जर मी ह्या घराचा भाग असते ना, तर तुम्ही माझं पण मत विचारात घेतलं असतं, एवढं मात्र नक्की आहे.